याला बॅटिंग करणारा संघ आहे कुडकी श्रीवर्धन या संघाने मॅच मध्ये टॉस जिंकला आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याच्या माध्यमातून आपण पाहिला आणि या स्पर्धेमधील काही महत्त्वपूर्ण जे मॅचेस आहेत हॅलो आपल्या कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय योगेशजी सातारकर साहेब उपाध्यक्ष विरार शहर आपल्या कार्यक्रमाला हजर राहिलेले आहेत मंडळाचे श्री प्रशांतजी आंबेकर यांना विनंती करतोय त्यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे प्रशांत आंबेकर योगेशजी सातारकर साहेब दे धन्यवाद त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित मनोजी गुप्ता साहेब उपाध्यक्ष विरार शहर भाजप यांना सुद्धा सन्मानित करताना दत्तराम डावडुंग यांना विनंती करतोय त्यांना सन्मानित करायचंय विनोद आंबेकर या रे इकडे उभे राहा जरा इकडे विनोद आंबेकर सुधीर आंबेकर करायचे सन्मान करायचे धन्यवाद साहेब त्याचप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी सेल जिल्हा अध्यक्ष भाजप शाहीनाथ गवली साहेब यांना विनंती करतोय त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करतील सुधीर आंबेकर धन्यवाद साहेब आपण येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल सर्वांचे त्याचप्रमाणे रवीजी राठोड युवा मोर्चा उपाध्यक्ष यांना सन्मानित करताना त्याच कोण राहिले ना नाव काय हा सन्मानित करता अनिल आंबेकर यांना विनंती करतोय त्यांना सन्मानित करायचं आहे घ्या सालंगे धन्यवाद आपण येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आंबेडकर राजाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद साहेब मैदानावरती दरम्यानच्या काळामध्ये बरंच काय घडलंय 3 बॉलवरती 3 मोठे विस्फोट संध्याकाळच्या सत्राला सुरुवात झाली आणि आता मैदानावरची जी हवा आहे मैदानावरचं जे वातावरण आहे आणि मैदानावरचं जे क्लायमेट आहे ते क्लायमेटमध्ये तर तुम्हाला नेहमी चेंज पाहायला मिळेल कारण इथे तर मोठे धावा येतील मोठे फटके येतील बरंच काही येईल फुलटॉस बॉल आहे ते फुलटॉस बॉल पॅडवरती आदरला केवळ एक सिंगल धाव कंप्लीट आणि या पहिल्या षटकाचा जो खेळ आहे तो पहिल्या षटकाचा खेळ यावेळी संपलाय कंप्लीटेड आफ्टर फर्स्ट ओव्हर 21 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ नन विकेट्स प्रारंभिक जोडी मैदानावरती आहे आणि षटक क्रमांक 2 ला जशी सुरुवात होईल त्याच्या अगोदर आपण ऐकूयात पुन्हा एकदा एक संगीताची सुमधुर धून तरी सांगावे या कानात भावे बघ कसं तरी मनात सची तरी सुपारी कलकत्ताच्या पानात अडकावे तसे तरी कोणात चला अडकल फायटर्स अडकल आणि चेतन 11 कोकरे बोथ टीम्सला विनंती आहे आपण टॉस साठी या अडकल फायटर्स अडकल विपक्ष
चेतन 11 कोकरे नेक्स्ट मॅच. आणि या नेक्स्ट मॅचसाठी आपण दोन्ही कॅप्टन्सला विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी या. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धाफलकावरती धावा तब्बल 21 झाल्यात. षटक क्रमांक 2 मधील हा पहिला बॉल आहे. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली. वेगाने बॉल खाली क्षेत्ररक्षक चुकी झाली आहे आणि यावेळी जर पाहिलं तर 2 धावा या बॉलवरतीही कंप्लीट. रणसंख्या 23 23 या आकड्यावरती. धावफलकावरती धावा 23. पहिल्याच बॉलवरती आदित्यच्या संधी निर्माण झाली होती, मात्र लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवरती आला. जजमेंट चुकलं. कॅच निश्चितपणे ड्रॉप झालाय. 23 धावा. राऊंड द विकेटने गोलंदाजी सुरू आहे. पुढचा बॉल. या बॉलवरती देखील आक्रमण करण्याचा प्रयत्न. उंची जास्त आहे, लांबी नाहीये बॉलवरती. यावेळी चुकी नाही आणि फलंदाज क्रमांक पहिला बॅक टू द डगआउट बाद. चला नवीन बॅटर रोहित मैदानावरती आलाय. ज्या रोहितने मागच्या मॅच मध्ये अक्षरशः जो एक सामना जिंकला होता, म्हणजे त्या मॅच मध्ये या बॉलवरती देखील लगातार रोहित जसा आला तसंच मैदानाच्या बाहेर गेला. लगातार दुसरा गडी बाद. चला नवीन बॅटर थोडंसं घाईने या, कारण आपल्याकडे अजूनही सामने खेळवायचे आहेत आणि जे स्टेजेसचं मॅचेस आहेत ते इथून पुढे शिल्लक आहेत. नवीन बॅटर मैदानावरती येतोय, मात्र आदित्य आहे आता हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. मागच्या 2 चेंडूवरती त्यांनी 2 गडी बाद केले. ती स्पर्धेची पहिली हॅट्रिक नोंदवण्याचा कारनामा नोंदवण्याचं काम मात्र आदित्य करेल का. नवीन बॅटर स्ट्रायकेटला नंदू आलाय. 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. या षटकामध्ये आतापर्यंत जर पाहिलं तर लाजवाब स्पेल. 3 चेंडू फेकून झालेत, धावा खर्च केला 2 आणि गडही बाद झालेत 2. षटकातील चौथा बॉल हॅट्रिक बॉल. गोलंदाज आदित्यला आपण पाहताय बराचसा बाहेर अंपायरचा सिग्नल आपल्यापर्यंत येतोय. पुढे एकदा 2 हात अगदी समांतर रेषेमध्ये होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 22 यावेळी अंमलात आणला गेला आणि वाईटच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव टोटलमध्ये ऍड झाली. रणसंख्या 24-24 या आकड्यावरती. आतापर्यंत या स्पर्धेच्या बाउंड्रीज आपण पाहत आहे 35 4 34. हा देखील वाईट बॉल आहे. इथून पुन्हा एकदा पाहिलं तर आणखी एक वाईट बॉल मैदानावरती डिलिव्हर झाला. रणसंख्या 1च्या मदतीने 25-25 या आकड्यावरती. आणि आता पाहिलं तर अजूनही 3 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नंदू आणि संकेत मिसाल ही जोडी आहे. स्पर्धेमधील जर बाउंड्रीज पाहिलं तर आतापर्यंत 35 4 आणि 34 सिक्सेस मैदानावरती आलेत. आता ते टाईट केली जातील का. इथून एखादा षटकार आला तर 35-35 आकडा देखील पाहायला मिळेल. या बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न झालाय. उंची जास्त लांबी नाही या बॉलवरती आणि यावेळी फलंदाज बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन गॉन. येस थँक्यू 25 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक राहिलाय. एका बाजूला जर आपण संघ पाहिला तर कुडकीचा संघ सध्याच्या घडीला फिल्डिंगसाठी आणि शिवशक्ती आडे ज्या संघाला आपण बॅटिंग करताना मैदानावरती पाहत आहे. इथून जर खेळ असाच सुरू राहिला तर प्रोजेक्टेड स्कोर आपल्या समोर आहे 30 अर्थात 30 धावा
या धावगतीने बनवू शकतात. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. नवीन बॅटर कुणाल झेंडेकर मैदानावरती दाखल झालाय. स्ट्राईक एंडला कुणालला पाहताय. आतापर्यंत हे षटक आदित्यचं थोडंसं मी म्हणेल की अप्रतिम राहिलंय, कारण पहिल्या षटकामध्ये धावांचा डोंगर पाहिला होता. 21 धावा आल्या होत्या, आता 4 धावा फक्त खर्च केल्यात. फुलटॉस बॉल कंबरेशावर होतं, पंचांनी दंडित केलं, पनिश केलं या बॉलला. 9+ धावा मिळतील 4. चेंडू सीमारेषा पार फरार, येतो चौकार. येस, थँक्यू. नो बॉल आलाय आणि रणसंख्या 3-0 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. तर मैदानामध्ये थोडीशी खराब गोलंदाजी आदित्यच्या माध्यमातून. मागचा बॉल वर राहिला होता. या बॉलवरती पुन्हा एकदा आक्रमण. चेंडूवरती क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज क्रमांक यावी 4 देखील बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. वन टू गो. शेवटचा बॉल. निश्चितपणे चुकी झाली होती, मात्र त्याच्यानंतर झेल देखील सुरेख टिपला गेला आणि त्याच्यानंतर आपण पाहता येणारा शेवटचा बॉलचा खेळ या पहिल्या सत्रातील शिल्लक राहिला. 30 धावा ऑलरेडी स्कोर कार्डवरती आहेत. शेवटच्या बॉलवरती आता आक्रमण केलं जाईल का? नवीन बॅटर मैदानावरती थोडंसं घाई नाही आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. पुढील जर मॅच पाहिली तर पुढील मॅच देखील तितकीच महत्त्वाची मॅच आहे. एका बाजूला अडकल फायटर्स अडकल आणि चेतन 11 कोकरे दोन्ही मातब्बर संघ आहेत. अगदी दोन्ही जर आपण पाहताय तरी दोन्ही संघाचा खेळ पहिल्या मॅचमध्ये पाहिला असेल. एका बाजूला अडकल संघ लाजबाब त्यांचाही खेळ राहिला. मॅच अर्ली फिनिश केली, लवकर फिनिश केली. तर दुसऱ्या बाजूला चेतन 11 कोकरेने देखील पहिल्याच 3 बॉलमध्ये मॅच फिनिश केली होती. त्याच्यामुळे हे दोन जे संघ पुढच्या फेरीमध्ये खेळणार आहेत, पुढच्या मॅचमध्ये खेळणार आहेत, ते एक बिग बॅटल, बिग फाईट मॅच आहे. त्या मॅचमध्ये प्रेक्षकांना नक्कीच एक रोमहर्षक सामना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल आहे डावखुऱ्याचा. बॅटर अजिंक्य मैदानावरती दाखल झालाय आणि त्याच्यासाठी आता क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव केला जातो. ऑफ साईडला जर पाहिलं तर प्रोटेक्शन केवळ बाहेर एक क्षेत्ररक्षणला आपण पाहताय. आता एक्स्ट्रा कव्हर झोनमध्ये हा क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. ऑफ साईडला अतिरिक्त प्रोटेक्शन आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. चला विनंती आहे, कुडकी संघ वेळ घेऊ नका प्लीज. डाव्या बाजूने निघतोय. डावखुऱ्याचा बॅटर आहे समोर. लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. फुल टॉस बॉल होता आणि त्यावेळी जर पाहिलं तर प्लेट बोल्ड फलंदाज बागे जर पाहिलं तर बाद होतोय. 5व्या विकेटचं पतन. रणसंख्या जर पाहिली तर धावफलकावरती धावा आहे 30-31 धावांचं टार्गेट मात्र मॅचमध्ये सेट केलं गेलंय. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. कोण मारणार ताव, कोण खाणार भाव, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, पाहत राहा मॅचचा हा दुसरा डाव. दरम्यान दुसऱ्या इनिंगला सुरुवात होईल त्या अगोदर आपण जाऊया डीजे मास्टरकडे आणि ऐकूयात पुन्हा एकदा सुमधुर संगीत. चला शिवशक्ती आडेला विनंती आहे. शिवशक्ती आडे प्लीज मित्रांनो जर थोडंसं घाई करा, क्षेत्ररक्षण लावून घ्या. आणि दुसऱ्या बाजूला कुडकी श्रीवर्धन आपणास विनंती आहे, प्रारंभिक जोडी आपण रेडी ठेवायची आहे. प्रारंभिक जोडी मैदानावरती पाठवून द्या, कारण याच्यानंतर दुसऱ्या फेरीतील ही शेवटची मॅच आहे. एका बाजूला अडकल फायटर चेतन 11 कोकरे नेक्स्ट मॅच. या मॅचमध्ये जर पाहिलं तर सर्वप्रथम बॅटिंग करत असताना शिवशक्ती आडे या संघानं स्कोर कार्डवरती 29 धावा लगावल्या. 30 धावांचं टार्गेट, चला 30 धावा लगावलं, 31 धावांचं टार्गेट सेट केलं. येणारे
12 बॉलमध्ये 31 धावा करायच्या आहेत आणि त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आता उडकी श्रीवर्धन या संघाकडून प्रारंभिक जोडी मैदानावरती कशा पद्धतीने खेळ करेल हे आपण पाहणारच आहोत. मात्र सध्याच्या घडीला आपण पाहताय टॉस केला जातोय. पुढची एक मॅच आहे ती देखील एक बिग फाईट मॅच असेल. एका बाजूला चेतन 11 कोकरे. चला कॅमेरामॅनला विनंती आहे, कॅमेरामॅन आपण टॉसकडे थोडासा कॅमेरा देऊया जिथे पुढच्या मॅचचा टॉस केला जातोय. चेतन 11 कोकरे विपक्ष अडकल फायटर्स अडकल. तर टॉस जिंकलाय मॅच मध्ये अडकल फायटर्सच्या संघानं आणि निर्णय त्यांचा आपल्यापर्यंत येईल. पंकज आणि राहुल ती कुडकी संघाची सलामीची जोडी मैदानावरती दाखल झाले. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आडे शिवशक्ती आडे या संघाकडून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज स्वप्नील. 31 धावांचं टार्गेट आहे. 15.5च्या सरासरीने धावा या मॅचमध्ये करायच्या आहेत. तर दुसऱ्या बाजूला आता पंकज आणि राहुलच्या खांद्यावरती जबाबदारी आहे, कारण ही जी जोड आहे अतिमहत्वाची जोड आहे. कुडकी संघाला पहिल्याच षटकामध्ये धावा करायच्या आहेत. पहिल्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावरती आक्रमण करायचे, थोडंसं प्रेशर निर्माण करण्याचं काम होईल का, की दुसऱ्या बाजूला स्वप्नील पुन्हा एकदा जी गोलंदाजी त्यांनी पहिल्या मॅचमध्ये केली होती तशीच गोलंदाजी या षटकामध्ये देखील पाहायला मिळेल. चला घाई करा दोन्ही संघाला विनंती आहे घाई करा, कारण याच्यानंतर आपल्याकडे मॅचेस बऱ्याचशा शिल्लक आहेत. डाव्या बाजूनं स्वप्नील दाखल झालाय. ओव्हर द विकेटने पहिल्या बॉलवरती दबदबा आक्रमण, बॉलला पाठवून दिले लॉंग लेग सीमा रेषा पार, अगदी ब्युटिफुल षटकार 6 धावा. येस थँक्यू. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केल्यानंतर दुसऱ्या बाजूला आता चर्चा केली जाते, टीम मीटिंग केली जाते की आता पंकजवरती कशा पद्धतीने दबाव बनवायचा, पंकजला कशा पद्धतीने रोखलं गेलं पाहिजे. पहिलाच बॉल अकुटप्प्याचा होता, शफल झाले, लॉंग लेगच्या बाहेर बॉलला पाठवून दिलं. कारण मी उल्लेख केला की संध्याकाळचं सत्र इथे धावा आता बनतील, इथे मोठे षटकार येतील, इथे मोठे फटके येतील. त्याच्यामुळे तुमची गोलंदाजीची लेंथ आहे ती लेंथ आता फार महत्त्वपूर्ण राहणार आहे. कारण जर रडारमध्ये बॉल आला तर तो बॉल तुम्हाला सीमारेषा बाहेरच मिळणार आहे. त्याच्यामुळं बॅटरच्या रीच पासून दूर, त्याच्या स्ट्रॉंग झोन पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न व्हायला हवा. स्वप्नीलच्या पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय. 31 धावांचा पाठलाग करत असताना सुरुवात तर चांगली झाली. मात्र क्रिकेटचा खेळ आहे, क्रिकेटच्या खेळामध्ये ते वाक्यही मशहूर आहे, अंत भला तो सब भला. शेवट चांगला तर क्रिकेटच्या मैदानावरती सर्व काही गोड. त्यामुळे शेवट मॅच फिनिश कशा पद्धतीने होईल याच्यावरती संपूर्ण क्रीडानगरीवरती प्रेक्षकांच्या नजरा. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलला देखील हवाई सफरसाठी पाठवलाय आणि हा बॉल देखील सीमारेषा पार, बॅक टू बॅक हा दुसरा बिग हिट षटकार. येस थँक्यू. मागच्या 2 बॉलवरती 2 आक्रमण फटके पाहिले. मी उल्लेख केला की रडारमध्ये बॉल आला तर तो मैदानाच्या बाहेर आहे. एरर इज हॉरर, म्हणजे चुकी म्हणजे भीती आहे. इथून तुम्ही चुकी केली तर त्याचा मोबदला तुम्हाला मोठ्या प्रमाणात चुकवावा लागेल. मागच्या 2 बॉलवरती 2 आक्रमण पाहिली, 2 मोठे फटके पाहिले. आता प्रेशर जो क्रिएट झालाय तो गोलंदाजी करणाऱ्या स्वप्नीलवरती आहे. तो प्रेशर झुगारून कसा बॉलिंग करेल. आता इथून जर पाहिलं तर दुसऱ्या बाजूला पंकजच्या बॅटमधून 2 आक्रमक फटके तर आले, हा प्रेशर आहे. तर प्रेशर मैदानावरती मी उल्लेख केला की ज्यावेळी तुम्ही खेळाडूवरती प्रेशर बनवाल त्या प्रेशरमध्ये चुका होतात आणि सध्याच्या घडीला ती स्वप्नीलकडून चूक झाली आहे. नजरेपासून दूर, बॉडीपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. मात्र अंपायरच्या माध्यमातून सिग्नल आला, हा बॉल बाहेर आहे आणि एक अतिरिक्त धाव स्कोर कार्डमध्ये ऍड झाली. रणसंख्या 1-3 या आकड्यावरती. 31 धावांना प्रत्युत्तर देत असताना पहिल्याच 2 बॉलवरती 13 धावा. तिसऱ्या बॉलवरतीही आक्रमक फटका, मात्र चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय, त्या ठिकाणी झेल ड्रॉप झालाय. प्रयत्न सुरेख होते, मात्र मैदानावरती तुमच्या प्रयत्नांबरोबर ते यश मिळणंही गरजेचं आहे. 2 धावा आल्यात, कारण या सिच्युएशनमध्ये, या परिस्थितीमध्ये आपण खेळताय. धावा झाल्यात 1-5-15. इथून पुढे पाहिलं तर 16 धावांची गरज आहे. संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहिलं तर आतापर्यंत टोटल 36 चौकार आलेत आणि 36 षटकार आलेत, म्हणजे इक्वल आहे. आता संपूर्ण आतापर्यंत जी काही मैदानावरती घमासान सुरू आहे, चौकार आणि षटकारांची संख्या समसमान
आता इथून मैदानावरती काय घडेल. पंकजच्या बॅटमधून 3 बॉलवरती 14 धावा आल्यात. 9 मध्ये 16 करायचे त्या मॅच मध्ये. राईट मोर द विकेटने स्वप्नील थांबवलंय. अंपायरचा सिग्नल पाहताय डेड बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 20 डेड बॉल दर्शवतो आणि तो डेड बॉलचा इशारा अंपायरचा मैदानावरती पाहिला. अजूनही मैदानावरती 9 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात 1-6. दोन्ही बाजूला प्रेशर आहे, दोन्ही बाजूला दर्पण आहे आणि अतिरिक्त प्रेशर सो अगदी पाहिलं तर यावेळी स्वीप केल्या बॉलला लॉंग लेग मध्ये. या बॉलसाठी क्षेत्ररक्षक आहे, घाई केली जाणार नाही आणि गुड कॉलिंग आहे कारण मैदानावरती धावा आल्यात. रनआउटच्या माध्यमातून बाद होणं एक कदापि कोणालाही अपेक्षित देखील नसेल. त्याच्यामुळे थांबवलं. दुसरी धाव घेण्याची जोखीम मैदानावरती दाखवली नाही. धावा झाल्यात 1-6. अजूनही 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा करायच्यात 1-5-15. एका बाजूला या मॅच मध्ये जर संघ पाहिला तर कुडकी श्रीवर्धन आणि शिवशक्ती आडे या 2 संघामधील ही बिग बॅटल, बिग फाईट मॅच. पहिल्याच 2 बॉलवरती आक्रमण. स्वप्नीला कमबॅक करणं गरजेचं आहे. एखादा निर्धाव बॉल अलॉंग द कार्पेट जमिनी लगत. पुन्हा एकदा वाईडिश लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चूक झाली आणि क्रिकेटच्या मैदानावरती चुकी आणि चुकीला माफी नाही. चेंडू सीमारेषा फरार. आला यावेळी चौकार. येस, थँक्यू. धावफलकावरती धावा झाल्यात आतापर्यंत 20. शेवटचा बॉल आहे. येणारे 7 चेंडू करायच्यात 11 धावा. मागच्या बॉलवरती धावा रोखायच्या होता, हातामध्ये बॉल होता आणि तिथून तुम्हाला धावा रोखणं गरजेचं आहे कारण संघ थोडासा बिकट परिस्थितीमध्ये संघर्ष मैदानावरती सुरू आहे आणि त्या संघर्षाला प्रेक्षक अगदी क्षेत्ररक्षकांची साथ लाभणं देखील महत्वाचं आहे. यावेळी फुल टॉस बॉल. यावेळी झेल गॅदर केला जाईल का आणि यावेळी पुन्हा एकदा बॉल ट्रॅव्हल सीमारेषा लगत अडवला जातोय. मैदानावरती 3 धावा या बॉलवरती कंप्लीट झाल्या. षटक क्रमांक पहिलं संपलंय. येणारे चेंडू आहेत 6 आणि 6 मध्ये आता मॅच जिंकण्यासाठी 8 धावांची गरज. 6 मध्ये 8 हे समीकरण आहे. दुसऱ्या सत्रामध्ये तर 6 मध्ये 8 कशा पद्धतीने थांबवले जातील की चेस होतील हे आपण पाहूयात. मात्र त्या अगोदर ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत. येस, थँक्यू. डीजे सुमितच्या माध्यमातून ही सुमधुर संगीताची पर्वणी आहे. मेजवानी संगीत क्षेत्रात देखील खूप मोठे रेकॉर्ड्स आहेत. मी उल्लेख करतो नेहमी की 2007 मध्ये गाणं प्रदर्शित झालं होतं. त्या गाण्यानं संगीत क्षेत्रामध्ये एक वेगळा इतिहास रचला. गाणं होतं कोलावरी डी धनुषांच्या माध्यमातून ते गाणं बनवण्यात आलं होतं. त्या गाण्याचा इतिहास आहे की 300 मिलियन व्ह्यूज आणि ते गाणं रिलीज झाल्यापासून 18 दिवसामध्ये 5 करोड लोकांनी ते गाणं डाउनलोड केलं होतं. एक वेगळा संगीत क्षेत्रातील इतिहास आहे आणि या स्पर्धेच्या माध्यमातून सुमितच्या माध्यमातून ते संगीत देखील ऐकता. यावेळी पॅडवरती बॉल होता आणि पहिल्याच बॉलवरती एक सिंगल धाव कंप्लीट झाले. रणसंख्या 1च्या मदतीनं जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 24-24 या आकड्यावरती. 5 मध्ये 7 हे समीकरण आहे मॅचमध्ये. मॅच अजूनही संपलेली नाही कारण क्रिकेटचा खेळ तुम्हाला सांगतो की जोपर्यंत शेवटचा बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोणत्याही बाकीत वर्तवणं हे मूर्खपणाचं लक्षण आहे. सर्कलच्या आतमध्ये तर कशा पद्धतीने दबाव बनवला जाईल हे देखील तितकंच महत्वाचं आहे. ऑन साईडला पाहिलं तर सर्कल खाली आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला. मागून क्षेत्ररक्षक बॉलला जोपर्यंत कॅरी करेल पकडेल एक सिंगल धाव कंप्लीट होते. टार्गेट थोडंसं अगदी जवळ येऊन थांबते. येणारे 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 6 धावांची गरज. 4 मध्ये 6. इथून जर एखादा बॉल जरी डॉट डिलिव्हर्ड झाला आणि चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली तर मैदानावरती तराजूचा जो माप आहे तो बदलायला वेळ लागणार नाही. त्यासाठी आता जे प्रयत्न आहेत ते शर्तीचे असणं गरजेचं आहे कारण शेवटच्या बॉलवरती पाहिलं असेल तो झेल त्या ठिकाणी जर तो बॉल सुटला नसता तर 2 धावा अजूनही डिफेन्स करण्यासाठी स्कोर कार्डमध्ये अतिरिक्त असते. म्हणून क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं तर क्षेत्ररक्षक ही दुधारी तलवार आहे. ही तुम्हाला चालवणं गरजेचं आहे. तिथे तुम्हाला धावा अडवणं गरजेचं आहे. पुढचा बॉल थोडासा बाहेर ठेवला. ऑफ साईडला फटका येतोय. पुन्हा एकदा लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येऊन बॉलला कॅरी करेल तोपर्यंत एक सिंगल धाव. प्रत्येक बॉलवरती सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलाय. 3 मध्ये 5. जशी मॅच पुढे जाते दोन्ही बाजूला अजूनही सुनिश्चित नाहीत की कोणता संघ जिंकेल. दोन्ही बाजूना अजूनही प्रश्नचिन्ह आहे कारण एखादा मोठा फटका एखादा डॉट बॉल मैदानावरती एका बाजूला
शिवशक्ती आडे, दुसऱ्या बाजूला श्रीवर्धनचा कुडकीचा संघ आहे आणि दोन संघामधील घमासाना यावेळी विकेट काढण्याचा प्रयत्न. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक बॉलला जज करतोय, अडवलाय. सिंगल धाव कंप्लीट, स्ट्राईकच्या दिशेनं बॉल फेकलाय. एक धाव कंप्लीट आणि यावेळी पाहिलं तर चला तिकडे जे प्रेक्षक आहेत मागे प्रेक्षक आहेत. चला 4 रन, चौकार आहे या ठिकाणी टीव्ही अंपायरच्या माध्यमातून स्क्रीनवरती ते पाहण्यात आलं. चला बाउंड्री लाईन वरती बॉल आहे, 4 आहे, चौकार आहे. चला चौकार आहे, विनंती आहे. चला सर्व खेळाडूंना विनंती आहे, चौकार आहे. तुमच्या दोन्ही संघाचे 12th मॅन कॉम्बॉक्स मध्ये उपस्थित आहेत, त्यांनी तो रिव्ह्यू पाहिलेला आहे आणि जर आपण पाहिलं यासाठी 12th मॅन तुमचा कॉमेंट्री बॉक्स मध्ये असणं गरजेचं आहे. ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी तो 12th मॅन आहे, तो 12th मॅन सर्व काही पाहण्याचा प्रयत्न करतो. आणि यावेळी पाहिलंय आणि तो जो बॉल आहे, ज्यावेळी बॉल हातामध्ये होता, लाईन वरती पाय क्षेत्ररक्षकाचा नक्कीपणे पडलाय आणि ते स्पष्टपणे कॅमेराने टिपलंय. आणि यावेळी रिव्ह्यूच्या माध्यमातून 4 धावा आहेत आणि तो 4 धावेचा कॉल. चला 4 धावा आहेत. चला 4 आहे. अंपायर्सला विनंती आहे, अंपायर्स प्लीज चला या मॅच ऑन करा. चला अंपायर्स या 4 आहे. चला चौकार आहे, 4 धावाला त्यांनी आता 2 मध्ये 1 करायचे आहे. या मॅच मध्ये समीकरण पहा येणार 2 चेंडू आणि करायचे 1 धाव. 13 झाले. चला येणारे 2 चेंडू आहेत आणि जिंकण्यासाठी एका धावेची गरज आहे. येणारे 2 बॉल आणि करायचे सिंगल. चला नेक्स्ट मॅच आहे, एका बाजूला अडखल फायटर्स अडखल विपक्ष चेतन 11 कोकरे. बिग फाईट मॅच, संघ दोन्ही रेडी आहेत. आता मैदानावरती येणारे 2 चेंडू करायचे, एक सिंगल धाव. स्ट्राईक एंडला आहे पंकजच्या बॅटमधून 6 बॉलमध्ये 20 धावांची एक अफलातून केली आले. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू ट्रॅव्हल झालाय, पुन्हा एकदा लॉंग लेग रिजन मध्ये. आणि या मॅच मध्ये कुडकी संघ मात्र पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय. चला मॅन ऑफ द मॅच साठी पंकजला विनंती आहे. मॅन ऑफ द मॅच साठी पंकज, आपण प्लीज लगेचच या.
पंकज उशीर न करता मॅन ऑफ द मॅच स्वीकारण्यासाठी आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये थोडंसं घाई नाही या. नेक्स्ट मॅच नेक्स्ट फाईट एका बाजूला अडखल इलेव्हन अडखल त्यांच्या विपक्ष मैदानावरती चेतन 11 कोकरे हा संघ दाखल झाला. एका बाजूला मंडणगड तालुक्यातील एक मातब्बर संघ आहे अडकल फायटर्स अडकल, तर दुसऱ्या बाजूला रायगड विभागातील संघ आहे चेतन 11 कोकरे. या दोन संघामधील ही बिग फाईट मॅच सुरुवात होईल. तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा एक सुमधुर संगीत आणि या संगीताची एक अफलातून धून. चला चेतन 11 कोकरेला विनंती आहे 12th मॅन 12वा खेळाडू पाठवून द्या. चला येत आहेत आपण मॅचला करूया सुरुवात. एका बाजूला अडकल फायटर्स अडकल जो मंडणगड विभागातील एक मातब्बर संघ आहे, त्याच्यासमोर अमय अँड आर्मी म्हणजेच चेतन 11 कोकरेचं आव्हान आहे. जो संघ जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये. त्यामुळे ही जी मॅच आहे ही देखील बिग फाईट बिग बॅटल बिग कॉन्ट्रोवर्शियल मॅच आहे. इथून दोन्ही बाजूला खेळाडू देखील समसमान आहेत. आपण गोलंदाजी ट्रॅकवरती दीपेश लोखंडेला पाहताय.